माझं कळकळीची विनंती आहे, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद हे सर्वजण ह्यात जेवढे मराठा समाजाचे पक्ष विरहित मी म्हणतो, जेवढे मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत आणि मराठा समाजाव्यतिरिक्त जे आमदार खासदार आहेत, ह्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून. कारण मराठा समाज जे आमदार खासदार एवढ्यांची जबाबदारी नाही आहे हा प्रश्न सोडवण्याकरता किंवा मार्गी लावण्याकरता, पण बाकीचे जे समाजातले जे लोक आहेत त्यांची पण जबाबदारी याच्याकरता आहे. कारण की त्यांच्या पण मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे लोक आहेत आणि त्या समाजातल्या लोकांनी तुम्हाला तुमचे मतदार या नात्याने मतदान केलं आहे आणि एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून नैतिक दृष्टी हे सोडवणं गरजेचं आहे. नाही तर फार मोठा अनर्थ होईल आणि ह्याला जबाबदार ही सगळे असते. जे असेल ते बसून एकदा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही ह्या भूमिकेशी मी आणि आम्ही सगळे ठाम आहोत. आपण इथं आलात आणि त्यामुळं आपलं खरंच मी आभार मानतो. धन्यवाद. असा प्रश्न तुम्ही आता म्हटलं की नाव घेणार नाही कोणाचं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 40 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आणि मराठ्यांचं पुढारपण केलं असं म्हणलं जातं, त्या लोकांनीच मराठा समाज नुकसान केलं असं म्हणायचं आहे तुम्हाला? मग आता काय त्यातनं काय निष्पन्न होतं? तेच आहे ना, तेच होतं ना. बघा ना, घ्या ना यादी, लांब लचक यादी आहे, करायला पाहिजे होतं ना. आणि नेमके चान्स कधी होता? मंडल आयोगच्या वेळेस चान्स होता का नव्हतं मला सांगा. सगळ्यांना दे. यांनी तुम्ही यादीच नाही पाठवली तर कसं? त्यावेळेस समाज झाला असता असा प्रश्न, आधी पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली नसती ना. दुसरी गोष्ट की मराठा समाजाच्या प्रश्नावरती चर्चा खूप होत आहे, आपल्याकडून ॲक्शन काय राहणार? ॲक्शन काय करणार मला सांगा. ॲक्शन करायला गेलं तर हाणून पाडली जाते, प्रत्येक जणाला मग दबाव टाकला जातो. ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. कोण उघडपणे बोलणार नाही. काय करणार तुम्ही? ती जेव्हा आपल्याला जाब विचारेल, कुठल्या तोंडाने शर्मेने लाज घालावी लागेल. त्यामुळं ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे, कारण की अजूनही तेच सत्तेत आहेत. त्यांना त्यातली सखोल माहिती आहे, सगळंच माहिती आहे त्यांना. आणि त्यामुळं ह्या संपूर्ण मराठा समाजाचे ज्या व्यथा आहेत त्या एवढ्याच आहेत. एक म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढे वर्ष प्रलंबित का राहिला. दुसरा, त्यावेळेस सत्तेत असणाऱ्यांनी का प्रश्न सोडवला नाही याचे उत्तर द्यावे. मंडल आयोग वेळी मराठा समाजाचा विचार का झाला नाही. पंतप्रधान VP सिंग होते. मंडल आयोग ते जेव्हा पंतप्रधान असतानाच मंडल आयोग लागू केला. ऑगस्ट, मला वाटते 90 साली, आणि महिना ऑगस्ट सप्टेंबर असेल. त्यावेळेस प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यात आलं, पण मात्र मराठा समाजाचं सोयीप्रमाणे, सोय हा शब्द नीट आहे का? सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला. असं का झालं? त्यावेळेस वास्तविकरित्या आपण जर पाहिलं, हा स्टेट इश्यू आहे. त्याच्यात संपूर्ण पुढाकार जर घ्यायला हवा होता तो राज्यांनी घ्यायला पाहिजे होता. त्यामुळं त्यावेळेसचे मुख्यमंत्री जे कोण असतील, त्यावेळेसचे संपूर्ण मंत्रिमंडळाचे सदस्य असतील, ह्यांनी का ह्याच्यावर म्हणजे त्यांनी ह्याच्यावर भाष्य करणं गरजेचं आहे. ही सगळ्या मराठा समाजातल्या तरुणांची मागणी आहे
कळू द्या ना एकदा की का झालं नाही. आणि मला एक समजत नाही, साधं इथलं आपलं हे कुठलं कोर्ट म्हणतात इथलं आपलं सातारचं, डिस्ट्रिक्ट कोर्ट ना, डिस्ट्रिक्ट कोर्ट ज्या लेवलचं कोर्ट, तिथं पण तारीख मिळते का नाही? काहीतरी तारीख देतात ना, महिन्याची, 15 दिवसाची, जे काय असेल. सेशन कोर्टची तीच परिस्थिती, हायकोर्टची तीच परिस्थिती. मग सुप्रीम कोर्टची काय वेगळी पद्धत आहे का मला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालय त्यांनी तारीख दिली, तारीख माहीत आहे, आणि त्या तारखेला राज्य शासनाच्या वतीने दिलेला वकील, महाराष्ट्र राज्य शासनाचा, तो हजर राहत नाही. ज्या वकिलाला तुम्ही फीज देता, कोणाचे लोकांचेच ना, तुमचेच पैसे, करापोटी टॅक्सपोटी तुमच्याकडनं वसूल केलेल्या पैशावरतीच हे शासन चालतं आणि केंद्र शासन चालतं, हे जग त्याच्यावर चालतं. तुम्ही हजर राहत नाही. एवढं म्हणजे 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 ज्या आता सुप्रीम कोर्टचे वकील म्हणजे हायली लर्नेड, सगळे बॅरिस्टर विरिस्टर असल्या लेवलचे वकील, तुम्ही हजर राहत नाही. त्याच्यावर काय उत्तर नाही. जे ज्या कमिटीची, ह्या संपूर्ण आरक्षणाच्या संदर्भाचे कमिटीचे, मला वाटते जे तिथं ज्यांची नेमणूक झाली होती, त्यांनी सुद्धा काय खुलासा केला नाही. नाव घेऊन मी कोणाला मोठं करणार नाही, कारण की ह्या सगळेच दोषी आहेत. एक बोट आपण जेव्हा दुसऱ्याकडे दाखवतो, 3 बोटं आपल्याकडे असतात, तेव्हा बोटं दाखवायच्या तर सगळ्या सगळ्यांनी बंद करावेत. करायचं तर हो म्हणा, नाही तर लोक ह्यांनाच मग सांगतो रस्त्याने नाही, घरातनं बाहेर निघून देणार नाही. करोना आहे म्हणून आपलं लोक शांत आहेत. किती वेळ लागतो, किती वेळ लागतो मला सांगा ना. लोक जेव्हा तुमच्यावरती अन्याय होत गेला, दाबत गेला, कुठं स्प्रिंग असते ना, स्प्रिंग, बॉलपेनची स्प्रिंग असती, एवढी दाबली, एवढी दाबू शकतो, एवढी दाबू शकतो, आणि जेव्हा जागाच उरत नाही तेव्हा ती सटकते. त्याला रिकॉईल म्हणतो. रिकॉईल तर होणारच, ॲक्शनला रिॲक्शन होणार, का नाही होणार? आणि कोण थांबवणार? आणि तो उद्रेक घडला तर ह्याला जबाबदार कोण? जे नुकसान होणार, कशाचं पण नुकसान झालं, जी मानहानी होणार, जे काय होईल, याला ही लोक जबाबदार असणार आहेत. नाही तर काय करायचं? उगीच आपलं मतदान करायचं आणि मग हे, म्हणजे थोडंफार आपण जरा विचार करणं गरजेचं आहे. आणि हाय टाईम काय त्याला अर्थ राहत नाही. म्हणजे अक्षरशः ते कुबट वास आता, म्हणजे एवढा कुबट वास येतोय की बोलायची सोय नाही. आणि त्यात हा करोना, काय बोलणार आता मला सांगा, काय बोलू शकतो? तुम्ही तरी मला काय प्रश्न विचारणार ज्या प्रश्नाचं उत्तर मला काय माहीत नाही? हे जेवढे प्रश्न मी आपल्याला सांगितले ना, हे सगळे प्रश्न, माझी कृपया करून विनंती आहे की हे सगळे प्रश्नांचं उत्तर माझ्या सकट जेवढे आपल्या पिढीतले लोक आहेत, जे जनरेशनमध्ये, त्यांना माहिती झालं पाहिजे की हे आजपर्यंत का झालं नाही आणि जबाबदार कोण आहे याला, ह्याचा खुलासा झाला पाहिजे. त्या संबंधित लोकांना आपण जाऊन विचारावं, अशी हात जोडून कळकळीची विनंती आहे. माझ्या परीने मी नेहमीच परकटपणे मराठा आरक्षणाबद्दल बोलत आलेलो आहे. त्यात दुमत नाही आहे. एकही शब्द इकडं तिकडं मी करत नाही. जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. इतर कुठल्याही समाजावरती जरी अन्याय झाला, त्यांचीसुद्धा बाजू तितक्याच तीव्रतेने मांडत आलेलो आहे, काही असू. आणि त्यामुळं संपूर्ण ह्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे तुम्ही आहात. मी बोलणार ते फक्त इथं तुम्ही जेवढे मोजके आहात तुमच्यापर्यंत, तुम्हाला माहिती आहे मी काय बोललो आपल्याशी. पण तुमच्या माध्यमातून आज लाखो लोकांना, आज तर तुमचे चॅनल तर सगळीकडे आहेत, म्हणजे वर्ल्ड वाईड आहे,
पण महाराष्ट्रात तर हा संपूर्ण आणि सगळीकडेच दिसणार आहे. आणि मी कळकळीची हात जोडून विनंती करतो पुन्हा एकदा, कुठल्याही समाजातल्या लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. सर्व समाजला मी समान मानतो, पण मात्र जसं इतर समाजातल्या लोकांना न्याय मिळाला, त्यांचा आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये. त्याचप्रमाणे परीक्षा तुम्ही घ्याल त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या जागा बाजूला काढून मग परीक्षा घ्या. आरक्षणाचा ज्यावेळेस निकाल लागल, आणि तो लागणारच आहे. आज तसं जर झालं नाही तर न्यायव्यवस्थेकडं आम्ही ज्या आशेने बघतो त्या न्यायव्यवस्थेकडं मग म्हणजे आमचा म्हणजे मराठा समाजाचा विरस होईल. मग न्याय मागायचं तर कोणाला मागायचं आणि कधी न्याय मिळणार? 1, 2, 3, 4 किती 2 तपपेक्षा जास्त निघून गेले, प्रश्न प्रलंबित आहे. आणि मग असं असताना मग जर हे लोक म्हणत असतील की मराठ्यांची आम्ही कैवारी आहोत, मराठा स्ट्रॉंग मॅन, हे कितपत मला सांगा ना, ही उपमा कितपत लागू होती? काही मागितलं नाही आपल्या लोकांकडनं. हे मोठे लोक आहेत ते फार, असं हे समजतात. हे मोठे नाही आहेत, वयाने मोठे आहेत, पण ही मोठे एवढ्या करतायत कारण अनेक तुमच्यासारख्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं, त्या पदावर बसवलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला, म्हणून त्या पदावर गेल्यामुळं ही मोठी आहेत. कोण आमदार झालं, कोण खासदार झालं, कोण मंत्री झालं. पण त्यांना एक त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्या लोकांनी तुम्हाला मान दिला, मानपान दिला, तुम्हाला संपूर्ण सन्मान केला, तुम्हाला ते योग्यतेचं समजलं, तुमच्यावर विश्वास ठेवला, जर त्यांचा आता तर विश्वासघात म्हणण्यापेक्षा त्यांचा विश्वास जर उडाला, तर हीच लोक तुम्हाला यांनी निवडून दिलं, ही सुद्धा तुम्हाला खाली खेचू शकतात. ही लोकशाही, या लोकशाहीमध्ये कोण मोठं कोण छोटं नाही आहे. वयाचा आदर तर असणारच आहे, तो नेहमीच आहे. पण निदान तरुणांचं एवढा प्रश्नाचं उत्तर तर देणं गरजेचं आहे. केंद्रामध्ये आपलं सरकार आलं, जे मोर्चे निघाले ते सगळे शांततेच्या मार्गाने निघाले, कुठलीही हिंसा झाली नाही. पण आता पाठीमागे दिलेले आहे, तुम्ही जे म्हणाले की किती दिवस मागायचं, आता झुकवायचं होणारच ना. तुमच्यावरती अन्याय जर झाला, तुम्ही किती आता गप बसले ना. उद्या समजा तुम्हाला समजा एखादं तुमच्या मुलाला जर अन्याय होत असेल किंवा तुमच्या बहिणीला, भावाला, काय करणार? तुम्हाला चीड येणार नाही का मला सांगा? आणि त्याला त्या शेवटी भावना असतात, दाबून फार काळ आपण ठेवू शकत नाही. तुम्ही आधीच्या पिढीवरला सगळे प्रश्न विचारताय. आधीच्या पिढीचं नेतृत्व आहे महाराष्ट्रातलं, अजूनही म्हटलं जातं की शरद पवार महाराष्ट्रातले, तर हा सगळा रोग त्यांच्याकडे आहे, नाराजी सगळ्यांवर आहे, सगळ्यांवर, नो एक्सेप्शन. काय केलं त्यांनी सांगू द्या. सगळ्यांना हा प्रश्न विचारा तुम्ही, जे मी प्रश्न विचारलेत देऊ द्या की बघा ना, त्यांच्या तरी एक वाच्यता आहे का? आणि ते सगळे म्हणणं आमच्यावर दबाव होता. विचारा की कोणाचा दबाव होता? माझा नव्हता. शरद पवार असे तर म्हणतात की दोन्ही राज्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा. बरोबर आहे ना, आम्ही आमच्या परीने करतोच आहे. पण तुम्ही शेवटी कसं आहे, एक लक्षात घ्या, तुम्ही वकील पण हजर ठेवत नाही, त्याला सुद्धा दाबून टाकता प्रत्येक ठिकाणी. तुम्ही पुढं येते म्हणजे आमच्या खांद्यावर बंदूक ठेवा, तुम्ही आहे की बंदूक हातात, ते नाही करणार कोणी. प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आता अनेक वेळा आपण प्रश्न मांडलाय, पण आहे तिथंच आहे. तर आता हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय फरक पडेल असं वाटतंय? बोलणं तर काम आहे, कोणीतरी बोललं पाहिजे. किती दिवस नुसतं बोलणं? मग तेच होणार ना नंतर, आणि ह्याला जबाबदार ते असणार आहे. पण मराठा समाजाचं असं एक अजूनही म्हणणं आहे की तुम्ही एकदा ठामपणे पुढे यावं. एकदा प्रचंड
प्रचंड आक्रमक असं नेतृत्व करा. अहो आक्रमक काय करणार मला सांगा, हीच आत टाकणार सगळ्यांना. आजपर्यंत आंदोलनं मोडकळीत कशी निघाले तुम्हाला पण माहिती आहे, मी पण जवळनं बघितलेत. मराठा समाज आज जायला घाबरते असं म्हणाले. मराठा समाज नाही, कोणी आत जायला घाबरत नाही असं आहे. पण त्यातनं प्रश्नाचा मार्ग निघणार आहे का? प्रश्न ते हे किती लोकांना जे गेले आत त्यांना किती कारण नसताना दामटून ठेवलं, असे किती उदाहरणं आहेत. हा प्रश्न आता महाराज निकाली निघाला नाही तर आपण महाराष्ट्रभर या समाजाचं नेतृत्व करून बाहेर पडणार का? करावंच लागेल. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणाला की मराठा समाजाला बसून चर्चा करा. ही चर्चा करताना तुम्ही हे नेतृत्व घेऊन पुढे होणार का? चर्चा कशा पद्धतीने ही असेल? कारण प्रत्येकाला हेच मुद्दे सांगितलेत ना, त्यांच्याकडनं पहिले या मुद्द्यांचं तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं ना, मग त्यांना बघतो ना त्यांच्या सगळ्यांकडं. त्यांनी उत्तर दिले की त्यांना उत्तर द्यायला जागा नाही आहे, लक्षात घ्या. त्यांना करावंच लागणार आहे ते, नाही तर उघडे पडतील हे सगळे लोक. दिज आर फॅक्ट्स. आय एम टॉकिंग ऑफ फॅक्ट्स. नुसतं आपलं हवेत गोळीबार करत नाही. त्यांनी का केलं नाही आणि सहज शक्य आहे आता. मंडळाला एकंदरीत मराठा संघटना अनेक वेळा रस्त्यावर उतरल्या, आता बैठका होतात, मेळावे होतात, त्या मेळाव्यांना तुम्ही जात नाहीये, किंवा त्या बैठकांना तुम्ही जात नाही, त्यांचे विचार पटत नाहीत का? तुम्ही वेगळा विचार घेऊन पुढे जाणार आहे? हे बघा, त्यांचे विचार पटत नाही अशातला भाग नाही, त्या सगळ्यांचे विचार पटतात. पण आता काय झालं आहे की ह्यांनी सोयप्रमाणे आहे ना, वेगवेगळे संघटनेमध्ये पण सुद्धा असं वेगवेगळं हे केलं आहे. आता इथं गेलं तर ह्यांचे विचार वेगळे, तिथं गेलं तर त्यांचे विचार वेगळे. मी माझा विचार जो आज मांडला तो परखडपणे मांडलेला विचार आहे. आजपर्यंत ह्या कुठल्या ह्याच्यात एवढा परखडपणे विचार मांडला गेला होता का? मंडल आयोगाचा विषय कोणी घेतला होता का मला सांगा. हे प्रश्न तुम्ही मेहरबानी करून आमच्या म्हणजे ह्या पिढींवरती, या जनरेशनवरती फार मोठी मेहरबानी आहे. रिअली इट विल बी गॉड्स गिफ्ट फ्रॉम ऑल ऑफ यू. मंडळ आयोगावेळी शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी हा विषय लावून धरला नाही असं म्हणायचं. आता त्याचा अर्थ तोच होता ना. मग त्यांनी उत्तर दिलं पाहिजे ना. जे कोण हे बघा, जे पदावरती आहेत त्यांच्या वतीने मी उत्तर का देऊ? मला तुम्ही काय एखादा प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर देऊ शकतो. जे कोण असतील त्यावेळेस ते असतील तर त्यांनी द्यावं, त्याच्या अगोदर दुसरे कोण असतील ते त्यांनी द्यावं. मराठा समाजाचा फक्त मतासाठीच वापर केला गेला असं आपलं निष्पन्न होत आहे. मग तसंच आहे ना. अजून काय? मराठा समाजाच्या प्रश्नावरती महाराष्ट्र सरकार बरखास्त करावं अशी मागणी करणार. मराठा समाज प्रश्नावरती महाराष्ट्र सरकार बरखास्त करावं अशी मागणी करणार. बरखास्त होत नाही हो. केंद्रात आपलं सरकार आहे. कसं बरखास्त करणार? त्या अशा मुद्द्यावरती होऊ शकत नाही. कसं होणार मला सांग. महाराज तुम्ही नेतृत्व करणार म्हणताय, जे विखुरलेले आता विविध संघटना विविध दिशेला तोंड असलेले, तुम्ही हे करा फक्त राहुल, तुम्ही काय नेमकी भूमिका एक करणार? माझी भूमिका मी काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पहिलं तुमची भूमिका काय असणार आहे तेवढी मला सांगा. तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारणार आहात का नाही? का असंच एखादी अशी प्रेस कॉन्फरन्स झाली संपली, हे प्रश्न विचारा, मग तुम्हाला त्यांच्याकडनं खरं खोटं काय कळेल आणि त्याच्यावर मग मी प्रेस घेतो आणि मग सांगतो काय करणार आहे. निवडणुका येतात, प्रत्येक निवडणुकीत आश्वासन द्यायचं, करणार, झालं जमाय काय कधी, आणि नावं ठेवायचे दुसरं. नावं ठेवताना एक मगाशी म्हणलं ना, तर समजा तुमच्या बी कोणाला नाव ठेवलं की बाबा ह्याने नाही असं केलं, 3 बोटं माझ्याकडे आहेत ना. अहो निदान थोडी तरी जनाची नाही मनाची ह्या लोकांनी लाज दाखवली पाहिजे का? प्रत्येक ठिकाणी जात 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 जातीचं राजकारण करायचं असेल ना तर मेहरबानी करून राजीनामा द्या आणि घरी बसा. जातीमध्ये तेढ निर्माण करू नका. हा ह्या पक्षाचा, त्या तो त्या जातीचा किती दिवस चालणार आहे? काहीतरी इश्यू बेस्ड पॉलिटिक्स होणार आहे का नाही? का फक्त नुसतं तेवढंच वेळ मारून न्यायचं आणि फक्त म्हणजे पॉलिटिक्स ह्याचं तुमचं सत्तेचं होणार आहे? शेवटी विचार करणं गरजेचं आहे की आज नावं ठेवताना देवेंद्र फडणवीस तो आपल्याच वयाचा आहे ना, केलं ना त्यांनी,
ह्याला म्हणजे आरक्षण टिकवलं हे त्याचा पुढाकार घेतला आहे त्यालाच नावं ठेवायचं. अहो ठीक आहे, सत्तांतर झालं, तुम्ही सत्तेत आला, मग करा ना, ते पुढं न्या ना. का नेलं नाही? उलट तुम्ही तुमचा वकिलालाच गायब करून टाकलं. प्लेन उशिरा आला असणार का, कुठलं तरी ट्रेन गाडी पंक्चर, चाक पंक्चर झालं असणार, असंच काहीतरी पडतोच कारण असणार काहीतरी. कमाल आहे, एवढा मोठा प्रश्न आहे आणि एवढं किरकोळ काढता मराठा समाजाला. एक ह्या सगळ्यांनी सांगतो ना, विसरून चालणार नाही. तुम्हाला सत्तेत राहायचं आहे ना, राजकारण पुढं लोकांच्या पुढं जायचं असेल तर एक लक्षात घ्या, महाराष्ट्र आहे महाराष्ट्र. इतर जातीतले जसे लोक आहेत तिथं मराठा समाज सुद्धा एक जात म्हणून आहे आणि ती निर्णायक जात आहे. माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला, जातीतला कुठलाही उमेदवार असू दे, पण मात्र त्याच्याकडनं आश्वासन घ्या की हा प्रश्न तुम्ही तडीस लावणार तरच आम्ही तुमच्याबरोबर आहोत.